नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. न्यूज अनकट प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. पुण्यामधील पूरग्रस्त भागामध्ये अजित पवारांची भेट. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनास सहकार्य करावे, अजित पवार यांचं आवाहन. साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली अतिवृष्टी संदर्भात आढावा बैठक. सातारा जिल्हा प्रशासनामधील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या केल्या सूचना. मनोज जरांगे पाटील यांचं डोकं फिरलंय, परियण फुके यांची टीका. आणि आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरती केलं आंदोलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरामध्ये अनेक भागांमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं. खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे सिंहगड रोडवर असलेल्या अनेक सखल भागात पाणी शिरलं असून पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे या भागात बचावासाठी आता NDRF सह जवान देखील तैनात करण्यात आले. त्याचबरोबर अनेक बचाव पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एकता नगर येथे भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळेला तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या तक्रारी देखील मांडल्या. यानंतर पवारांनी त्यांना मदतीबाबत आश्वासन देत आपलं मत व्यक्त केलंय. पाहणी केलेली आहे. आपण थोडंसं खडकवासल्याचं पाणी जास्तीचं सोडायला सांगितलं आहे. दिवसा जेवढं धरण कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून रात्री लोकांना त्रास होता कामा नये. आता आपण एकता नगर जिथं पहिल्यांदा पाण्याने वेढलं गेलं त्या परिसरात आहोत. तिथं काही लोकांच्या ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट आहेत, तिथं पाणी गेलं आणि काहींचे ग्राउंड फ्लोअरला दुकान आहेत, तिथं पाणी गेलंय. आता मी राजेंद्र भोसले म्हणून आपले आयुक्त आहेत, त्यांना इथले पंचनामे करायला सांगितलेले आहेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त 10-15 दुकानं आणि 80-85 घरं अशी त्याच्यामध्ये असतील. जी काही असतील त्या पद्धतीनं पंचनामे केले जातील आणि त्यांना काही सहकार्य करायचं ते सहकार्य राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन मिळून त्या बाबतीमध्ये करेल. आता इथं बघितल्यानंतर इथं गणपतीचं मंदिर आहे. गणपतीच्या मागं मला इथनं पलीकडचा कोथरूडचा भाग स्थानिक नागरिकांनी दाखवला. त्यांचं म्हणणं की तिथं भराव झालाय. तो भराव झाल्यानंतर तिकडं पाणी न जाता पाणी इकडं दाबलं जात आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं असंही होतं की मागे जास्तीचं पाणी खडकवासल्याचं सोडलं जायचं तरी देखील आमच्याकडे कधी पाणी येत नव्हतं, मात्र ह्यावेळेस पाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे. आता पाऊस ओसरला, पाणी ओसरल्यावर आम्ही पुन्हा जलसंपदा विभागाला, आमच्या कॉर्पोरेशनला, अधिकाऱ्यांना असं सगळ्यांनी मिळून इथली पाहणी केली जाईल. आणि पलीकडच्या बाजूला खरोखरीच नदीच्या बाजूला तो भराव दाबला गेलाय का आणि त्याच्यामुळं पाणी वहन करण्याची क्षमता ही कमी झाली आहे का, त्याची शहानिशा केली जाईल. आणि त्याच्यातनं जर काही चुकीचं केलेलं असेल तर ते दुरुस्त करण्याची पण तयारी आम्ही लोकांनी ठेवलेली. मी आता सांगितलं ना, 15,000 क्युसेस होतं, ते थोडंसं जास्तीचं वाढवा. कारण मला संध्याकाळी 6 पर्यंत जेवढं खडकवासला कमी करता येईल तेवढं करायचं आहे. आम्हाला 6 पर्यंत खडकवासला 50% आणायचं, जेणेकरून रात्रीचा पाऊस पडला तरी खडकवासल्यामध्ये पाणी साठता यावं. आता काही जण म्हणाले अलर्ट दिला, परंतु तो तिकडनं गेला, आमच्याकडे आला नाही. आता जिथं काही आता आमच्या कॉर्पोरेशनलाही कळालंय, स्वतः राजेंद्र भोसले आयुक्त इथं आहेत, त्यांनी स्वतः पाहणी केली. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस कोसळतोय. याविषयी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टी संदर्भात आढावा बैठक घेतली. अतिवृष्टी काळामध्ये प्रशासनाकडून कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत खबरदारी घ्या. तसेच दरड-प्रवण आणि भूस्खलन बाधित क्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थलांतर करा. त्याचबरोबर धोकादायक पर्यटन स्थळे बंद करून हुल्लडबाजांवरती कारवाई करावी अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. सध्या सातारा जिल्ह्याला आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट पावसाचा कालपासून या ठिकाणी मिळालेला आहे.
या पार्श्वभूमीवरती सकाळी लवकरच मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साताऱ्याची प्रत्यक्ष सगळी आढावा बैठक आणि सगळ्या सूचना दिल्या। सर्व प्रांत अधिकारी, सर्व DYSP, सर्व कार्यकारी अभियंता ऑनलाईन VC वरती जॉईन होते। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, हे सगळे प्रमुख अधीक्षक, अभियंता, जलसंपदा हे सगळे माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही पूर्ण सगळी खबरदारी जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे। सर्व यंत्रणा, महसूल यंत्रणा फील्डवरती आहे, आमची पोलीस यंत्रणा फील्डवरती आहे, आरोग्य यंत्रणेला आम्ही सतर्क ठेवलेला आहे। आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आपण करून दिलेला आहे। वैद्यकीय अधिकारी रात्रीच्या वेळी कंपल्सरी, दिवसा तर राहतीलच पण रात्रीच्या वेळी सुद्धा कंपल्सरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राहतील अशा पद्धतीचे आदेश सुद्धा या ठिकाणी मी जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी दिलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटन स्थळ जी आहेत जिथं अपघात घडू शकतात, दरी असते किंवा असं पाय घसरून पडणं आणि पुन्हा ते प्रवाहामध्ये वाहून जाणं, जे काय प्रकार पूर्वी आता मागच्या काळात लोणावळ्याला वगैरे घडले, असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं जर गरज वाटली स्थानिक पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला, तर ते सुद्धा तात्पुरती स्वरूपामध्ये बंद करण्याच्या सुद्धा सूचना आज या ठिकाणी प्रशासनाला मी दिलेल्या आहेत। या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्हा प्रशासन आणि ठाणे जिल्हा प्रशासन आम्ही सतर्क आहोत। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील इटियाडोह धरण सलग 5 दिवस झालेल्या पावसामुळे 100% भरलंय। धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ झाल्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झालंय। पावसाळ्यामधील बहुतेक दिवस कोरडे गेल्यानंतर अवघ्या 5 दिवसांच्या पावसानेच इटियाडोह 100% भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग देखील आता सुरू झालाय। त्यामुळे या धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मार्ग देखील आता मोकळा झालाय। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सुरक्षेच्या बाबतीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यामधील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी, खासगी, प्राथमिक तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित, विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सर्व विद्यार्थ्यांना 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली। कोणीही विनाकारण पुराच्या पाण्यामधून वाट काढण्याचा प्रयत्न करू नये असं देखील आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे। आज एक नवीन आदेश मी थोडी वेळापूर्वीच काढलेला आहे की उद्या पण रेड अलर्ट आहे, तर सर्व जे शाळा आहे ते आपण संपूर्ण साताऱ्याची उद्या 1 दिवसासाठी बंद ठेवलेली आहे। परवापासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, पण ते उद्या आपल्याला अंदाज येतील तर त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल की शाळा बंद ठेवायची किंवा कसा। पण ॲज ऑफ नाव आपण उद्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे। याच्याशिवाय काही रोड्स वगैरे बंद केलेले आपण, कारण तिथे पाणी जे आहे ते रोडच्या वर किंवा पुलाच्या वर गेलेलं आहे, तर त्यासाठी आपण तात्पुरते दुसरे रस्ते ते चालू केलेले आहे। सर्व काळजी आपण घेत आहोत, पण सर्वात महत्त्वाचं आहे की सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जे धोक्याची ठिकाणी आहे तिथे जाणे टाळावा। परत स्पेशली जे आपले धबधबे आहे, नदीकाठच्या जवळचे जे एरिया असतात जिथे पावसाचे काळात लोक बऱ्याच संख्येने जातात, तर तिथे तुम्ही जाणे सध्या टाळावं, कारण येणारे जे 20 दिवस आहे 15 ऑगस्टपर्यंत, तेव्हापर्यंत सतत आपल्याकडे पाऊस जास्त असतो आणि कुठल्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून हे येणारे 20 दिवस हे प्रयत्नाच्या स्थळी जाणे टाळावा। त्याच्यानंतर आपला आपोआप सुरळीत पर्यटन चालू होतील आणि सर्व लोकांनाही संधी मिळेल, तर तेव्हापर्यंत सर्व नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे। तसं आवाहन मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना करू इच्छितो। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये पुणेकरांना मदत करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या कार्यालयासह शहरामधील सर्व खासदार आणि आमदारांनी कार्यालये आपली पुढील 8 दिवस मदत केंद्र म्हणून 24 तास खुले राहतील अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली। पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी भाजपच्या वतीने तातडीने ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह सर्व आमदार, माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। नागरिकांनी मदतीसाठी 90 66 51 56 56 किंवा 99 28 81 46 46 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन घाटे यांनी केलं आहे। नमस्कार। आज पुणे शहरामध्ये झालेल्या मोठ्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला। अनेक ठिकाणी नागरी वस्त्या, सोसायट्या या जलमय झाल्यात। प्रशासनाच्या माध्यमातून काम करतंय,
या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याशी सकाळपासून आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा असतील, हे संपर्कात आहेत। पण भारतीय जनता पार्टीचे पुणे शहरातले सर्व नगरसेवक, सर्व आमदार, भारतीय जनता पार्टीचे सर्व मतदारसंघांचे प्रमुख पदाधिकारी यांची आता एक आम्ही तातडीची झूम मीटिंग केली। सकाळपासून 6 वाजल्यापासून सर्वजण फील्डवरती आहेत, परंतु ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत, समस्या आहेत, नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काही मदत पोहोचवणं असेल, त्या भागातल्या नागरिकांना स्थलांतरित करणं असेल, निवासाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, जी कुठली अडचण त्या भागातल्या नागरिकांना असेल, या संदर्भामध्ये आता एक तातडीची झूम मीटिंग घेऊन आपले चंद्रकांत दादा, मुरली अण्णा, सर्व आमदार यांनी सर्व नगरसेवकांना त्या पद्धतीने सूचना दिल्या आहेत आणि 24/7 आपले सर्व लोकप्रतिनिधी हे या प्रश्नावरती काम करण्याकरता लोकांमध्ये उपलब्ध असले पाहिजे याची एक योजना केली। भारतीय जनता पार्टी पुणे शहराचं जे कार्यालय आहे हे पुढचे 8 दिवस 24/7 म्हणजे 24/7 हे उपलब्ध असेल। आम्ही एक हेल्पलाईन करतोय, या हेल्पलाईन वरती आम्ही 2 नंबर या हेल्पलाईनच्या माध्यमातून देतोय। जळगावमधील पाचोरा तालुक्यामधील खडकदेवळा बुद्रुक येथील बैलगाडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलाला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। सुदैवाने शेतकरी बापलेक थोडक्यात बचावलेत। आज सकाळी शेतकरी वाल्मिकी पाटील हे आपल्या मुलासह बैलगाडीने मटेरियल खरेदी करण्यासाठी गावामधील दुकानात जात असताना अचानक बैलाचा पाय रस्त्यावर पडलेल्या जिवंत वीज तारांवरती पडल्यामुळे बैलाचा करंट लागून जागीच मृत्यू झालाय। सुदैवाने बैलगाडीमधील शेतकरी बापलेक थोडक्यामध्ये बचावलेत, मात्र बैल दगावल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे। माझं नाव ललित वाल्मिक पाटील, राहणार खडकदेवळा। आज मटेरियलसाठी गाडा घेऊन जात होतो, अचानक बैलाने पाय ठेवल्याने लाईटच्या तारामुळे बैल मेला आणि आज आम्ही गाड्यात वडील आणि मी आणि बैल, त्या एक बैलामुळे आमचा 3 जीव वाचला। हा एक बैल आमचा आज अचानक पाय ठेवून लाईटच्या तारामुळे मेला। तर ही एकदम दुःखाची गोष्ट आहे आणि हे तात्काळ MSBने काहीतरी विचार करा आणि याचा निर्णय लावा। केव्हा घटना घडली आणि कितीचं नुकसान झालं? आता जवळजवळ हा बैल 60,000 ते 70,000 रुपयाचा बैल आहे आणि ही सकाळी 11:30 ते 11:45 जवळपास घटना घडलेली आहे। कुठे जात होते तुम्ही गाडी बैल? आम्ही गाडी घेऊन आता शेतातच मटेरियल घेऊन जात होतो, अचानक बैलाने पाय ठेवला आणि तो जागीच मृत्यू झाला। तार म्हणजे कसा होता तिथे तार? तो आता आम्हाला समजला नाही, तो आर्थिक तुटलेला आहे का काय, पण बैलाने अचानक पाय ठेवल्यामुळे आम्हाला समजलं की तार तुटलेला आहे। मी अचानक वळला व त्याच्यामुळे 2 जण वाचले, एवढं हे झालं। वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। अनिल देशमुख यांच्यावरती जे आरोप आहेत त्यामध्ये काही तथ्य असेल म्हणून त्यांना
12 महिने तुरुंगात राहावं लागलं। न्यायालयाने मेडिकलच्या आधारावरती जामीन दिला आहे। मी सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेला विनंती करतो की 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे आरोपी जामिनावर असून सुद्धा संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर याचा न्यायालयाने विचार करून त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार परियंत फुके यांनी दिली आहे। बघा, असं आहे की अनिल देशमुख जी 12 महिने जेलमध्ये होते आणि 100 करोड रुपयाचे घोटाळ्याचे आरोप ते गृहमंत्री असताना त्यांच्याच खात्यातले एक IPS ऑफिसर जे कमिशनर होते मुंबईचे, त्यांनी हे आरोप लावले होते। हे आरोप कुणी भारतीय जनता पार्टी किंवा इतर कुणीही लावले नव्हते, त्या कमिशनरने आरोप लावले आणि त्यानंतर त्यांच्यावर सगळ्या कारवाई झाल्या। आणि अनिल देशमुखांनी जे आरोप फडणवीस साहेबांवर लावला की दबाव माझ्यावर टाकत होते, तर निश्चितच हे आरोप त्यांनी फडणवीस साहेबांवर लावलेले आहे। हे आरोप त्यांनी या देशाच्या दोन्ही सरकारवरती लावलेले आहेत आणि ED आणि CBIवर लावले। पण त्यासोबतच यांनी पूर्ण कारण 12 महिने ते जेलमध्ये होते। 12 महिन्यात त्यांनी अनेक सेशन कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आपले बेलची ॲप्लिकेशन केली आणि त्याच्या परमबीर सिंगच्या आरोपांवर तथ्य होतं, आरोपांमध्ये तथ्य होतं आणि त्या संदर्भातले पुरावे संबंधित कोर्टांकडे होते आणि म्हणून त्यांना बेल देण्यात आली नाही। त्यांना जी बेल भेटली ते निर्दोष आहे म्हणून नाही भेटली, त्यांना ते मेडिकल ग्राउंड्सवरती बेल मिळालेली आहे। आणि निश्चितच या माध्यमातून मी या देशातल्या ज्युडिशरीलाही विनंती करतो की एक 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या एका आरोपीला आज बेलवर असणाऱ्या एका आरोपी जर संपूर्ण ज्युडिशरीवरती जर प्रश्नचिन्ह जर निर्माण करत असणार तर यांच्या निश्चितच यांना जी बेल दिली आहे त्याच्यावर पुनर्विचार केला पाहिजे आणि त्यांचं जर मेडिकल ग्राउंड्सवर दिलेलं आहे तर मोकळे हे इतके कसे फिरतात आहे याच्यावरही ज्युडिशरीने लक्ष दिलं पाहिजे आणि यांना परत जेलमध्ये टाकलं पाहिजे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये टाकून ठार मारण्याचा प्लॅन केला होता, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। यावरती मनोज जरांगे पाटील यांचं डोकं फिरलं असून ते कोणाची सुपारी वाजवत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे। ज्या लोकांनी त्यांना सुपारी दिले ते लोक असे स्टेटमेंट करायला लावत आहेत, असा पलटवार आमदार परियंत फुके यांनी गोंदियामध्ये माध्यमांशी बोलताना केला आहे। बंद करा क्या माइक बंद करो। काय सांगणार, आज पहिल्यांदा गोंदियात आलेले आहे आपण, आमदार निवडून आला, काय सांगणार? नाही, फार आनंद झाला। आज मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी मोठ्या जल्लोषाने सगळ्यांनी स्वागत केलं। आज गोंदिया शहरात मोठी रॅली काढण्यात आली आणि त्या रॅलीमध्येही कार्यकर्त्यांसोबत सामान्य नागरिकही सहभागी झाले आणि ज्या दुकानांपुढून किंवा रस्त्यांपुढून घरांपुढून आम्ही जात होतो मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला आहे आणि फार मी आनंदी आहे आणि फार सगळे लोक आनंदी आहेत। भाऊ, ओबीसी म्हणून आपली एक ओळख आहे। आज जरांगे पाटील म्हणाले की मी जेलमध्ये गेलो तर मात्र भाजपची एकही सीट आणायचं नाही असं मराठ्यांना सांगितलं, काय म्हणणार? बघा, जरांगे आता मला असं वाटतं की जरांगे पाटील जे बोलतात आहे ते कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलतात आहे आणि जरांगे पाटलांची आधीची जी लोकप्रियता होती ती संपुष्टात आलेली आहे आणि म्हणून ते वैफल्यग्रस्तातनं अशा काहीतरी टीका करतात आहे। आणि जरांगे पाटलांनी माझं तर विनंती आहे की त्यांना तर कोणी जेलमध्ये टाकणार नाही, पण 288 सीट लढून दाखवावे त्यांना स्वतः मागे किती लोक हे कळून जाणार। त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे, मात्र वारंवार उपोषण घेतात, मागे घेतात। सरकारचं म्हणणं सरकारला धीर नाही आहे आणि सरकारला म्हणतात की त्यांना धीर नाही सरकारचा। बघा, असं आहे की जरांगे पाटलांनी जे पहिल्यांदा जे उपोषण केलं आहे आणि त्यावेळेस त्यांची जी झालेली लोकप्रियता आज मोठ्या प्रमाणात ती घटलेली आहे आणि आता काहीतरी उपोषणं करून, कारण आता मला असं वाटत नाही कोणतीही सरकार त्यांनी मागणी केलेल्या प्रकारचं आरक्षण कधी देऊ शकणार, कारण मराठा समाज आज त्यांच्या मागे राहिला नाही आहे जरांगे पाटलांचा, कारण मराठा समाजाला माहीत झालं आहे की आपल्याला आरक्षण कोणी दिलं। 2014 ते 19 माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी 2018ला मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकवलंसुद्धा, पण त्यानंतर दुर्दैवाने 2019मध्ये आमची सरकार आली नाही आणि 2021मध्ये या महाविकास आघाडी सरकारने तो आरक्षण रद्द करून घेतला। तो आरक्षण व्यवस्थित ते लढले नाही सुप्रीम कोर्टामध्ये म्हणून ते आरक्षण गेलं। त्यानंतर परत आमची सरकार आली 2022मध्ये आणि आता आम्ही EWSमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि जे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे। एवढा मोठा निर्णय
या महायुती सरकारने माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार या सगळ्या लोकांनी मेहनतीने हा कायदा पारित करून घेतला आणि मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। जरांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही आहे। मराठा समाजाला, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना किंवा मराठा समाजाच्या युवकांना कोणतीही मदत करायची नाही आहे। त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावायचं आहे, ओबीसी आणि मराठ्यांमध्ये तेढ निर्माण करायची आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे एक शांतपूर्व वातावरण आहे ते खराब करायचं आहे। दादा काय सांगाल, मनोज जरांगे यांनी आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे की त्यांनी मला जेलमध्ये टाकून त्यांचा मारण्याचा प्रयत्न केला। बघा, जरांगे पाटलांचं डोकं फिरलेलं आहे आणि जरांगे पाटील कोणाची सुपारी वाजवत आहे हे सगळ्यांना माहिती आहे। मी याच्या आधी बोललेलो आहे की हे जरांगे पाटील नाही बोलत आहे, त्यांची जे त्यांना जे सुपारी दिली आहे ते लोक त्यांच्याकडनं त्याच्या तोंडातून ते वधून घेत आहे आणि म्हणून मला असं वाटतं जरांगे पाटलांनी आता स्वतःवर संयम ठेवावा आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी त्याचं स्वागत करावं। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खळबळजनक आरोप केला आहे की देवेंद्र फडणवीस हे मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलायला लावले। म्हणजे याचा अर्थ असं होतं की अनिल देशमुखांनी हे कबूल केलं की त्यांनी 100 करोड रुपये खाल्ले। आतापर्यंत ते सांगत होते मी खाल्ले नाही, पण आज त्यांनी आपल्या तोंडाने कबूल केलं की त्यांनी 100 करोड रुपये खाल्ले म्हणून। जालन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निष्ठावंत संवाद मेळाव्यास सुरुवात झाली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या मेळाव्याला सुरुवात झाली। मेळाव्यादरम्यान जयंत पाटील हे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत। मेळावा झाल्यानंतर जालना जिल्ह्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील ते घेणार आहेत। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधील सासवड येथे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली। तालुक्यामधील नागरिकांनी या आमसभेमध्ये तालुक्यामधील विविध विषयावरती प्रश्न उपस्थित करत वीज वितरण, वन विभाग, बांधकाम, महसूल आणि आरोग्य विभागाच्या कारभारावरती अधिकाऱ्यांना धारेवरती धरले। लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तरे देत प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असं आश्वासन दिलंय। आमसभेसाठी पुरंदर तालुक्यामधील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालन्यातल्या मंडा तालुक्यामधील केंधळी येथील मराठा समाज आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळतंय। मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देत केंधळी येथील 6 मराठा तरुणांनी मोबाईल टॉवरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय, तर सकल मराठा समाजाने छत्रपती संभाजीनगर नांदेड महामार्गावरती 2.5 तास रास्ता रोको करून तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना मराठा आरक्षण मागणीचं निवेदन दिलंय। यावेळेला मंडा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेत आश्वासन देऊन टॉवरवर चढलेल्या आंदोलकांना खाली उतरवलंय। मंठा तालुक्यातील केंद्री या गावी मोबाईलवर टावर चढून काही आंदोलक आंदोलन करत आहेत। आपण त्याची प्रतिक्रिया घेत आहोत। काय सांगाल आंदोलनाच्या पाठीमागचं कारण? माननीय त्याच्या पाठिंब्यासाठी आम्ही या टावर आमरण उपोषण करीत। जोपर्यंत पाटलाला मागण्या पूर्ण करीत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही। नायब तहसीलदार आलेले, नायब तहसीलदार झाले, हे सगळे चोर हाताची चोर येतात। ज्यावेळेस कलेक्टर साहेब किंवा एसडीएम साहेब, तहसीलदार साहेब येते तेव्हाच आम्ही मागणार ते देखील स्वरूपात यायला पाहिजे। त्याने तेव्हाच खाली छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव येथील रेशन दुकानामधून ग्राहकांना कमी धान्य देण्यात येत असल्याच्या प्रकरणात कारवाई करत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोयगाव नायब तहसीलदार नाना मोरे यांना तासभर घेराव घालून जाब विचारण्यात आला होता। मात्र पुरवठा विभागाचे अधिकारी नायब तहसीलदार नाना मोरे यांच्याकडून कुठलेच समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे आंदोलकांनी सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेने यांच्याकडे मोर्चा वळवला आणि सर्व तक्रारी त्यांना सांगितल्या। त्यानंतर तहसीलदार मेने यांनी मोरे यांना शिधापत्रिका देण्याचा अधिकार काढून स्वतःकडे घेतलेला आहे। आशा आणि गटप्रवर्तक यांना राज्य सरकारने मानधनवाढी संदर्भात जी.आर. काढलाय, परंतु वाढीव मानधन तसेच पूर्वी मिळणारे मानधन अद्यापर्यंत आशा आणि गटप्रवर्तकांना मिळाले नसल्यामुळे नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळेला वेगवेगळ्या मागण्या करत शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलं।
मला सांगा बरं कसं बोलू सर. नोव्हेंबरपासून आमचा संप चालू होता. सरांनी आमचा 7,000 रुपये जे आम्हाला वाढीव मानधन जाहीर केलेलं होतं, पण त्यातला एकही रुपया आम्हाला अद्याप आत्तापर्यंत भेटलेला नाही. आणि 5,000 रुपये एकही रुपया आम्हाला भेटलेला नाही. आणि 3-4 महिने झाले आम्हाला आमचं मानधन भेटत नाही आहे. तर त्यातही भेटत नाही आहे. आणि वेतन चिठ्ठी सरकारने आम्हाला द्यावी. आणि सरकारला एवढीच आमची विनंती आहे की आम्ही जे काम करतोय त्याचाच मोबदला आम्ही मागत आहोत. तर तुम्ही कृपया करून आमच्या या मागण्या मान्य कराव्यात. आज आम्ही नांदगाव पंचायत समिती येथे आलो आहेत आणि सरकारने आरोग्यवर्धिनीचे जे पैसे आम्हाला देण्यास म्हटले आहेत ते पैसे अजून आम्हाला मिळालेले नाहीत. आणि आम्ही 24 तास काम करूनसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत 1 रुपयासुद्धा अदा करण्यात आलेला नाही. आणि ज्या आमच्यामध्ये परित्यक्त्या, विधवा आणि घटस्फोटित महिला आहे त्यांनासुद्धा घर चालवावं लागतं. त्यांना 1 रुपयासुद्धा आम्हाला 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही. आम्ही काय करायचे? घरकुल योजना पण ह्या महिला आम्हाला मिळाल्या पाहिजे. 5 तारखेच्या त्यांनी आम्हाला सगळं म्हणजे आमचे मानधन आम्हाला अदा करण्यात आले पाहिजे. ह्या सरकारकडून आम्हाला एवढ्या मागण्या आहे, त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण बाजारपेठ आणि शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये असलेले जुने बसस्थानक परिसरात प्रवासी निवारा नसल्यामुळे प्रवाशांची मोठी हेळसांड होताना पाहायला मिळते. ऊन वारा आणि सध्या मुसळधार पाऊस असल्यामुळे या सर्व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जागा मिळेल त्या ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे तेथील प्रवासी निवाऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी प्रवाशांकडून केला जातोय. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मोबाईल दुकान, मंदिर आणि घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या 4 अट्टल चोरांना खोपोली पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत पकडलेला आहे. या चोरट्यांनी घरफोडी तसेच मंदिरामधील दानपेट्या फोडून चोरी केली होती. या चोरट्यांकडून पोलिसांनी जवळपास 3.5 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केलाय. जळगावच्या जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ना नफा ना तोटा या माध्यमातून शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी पंपाचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजमहल भागवत, उपसभापती वासुदेव घोंगडे यांच्यासह संचालक मंडळ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर कृषी पंप, फवारणीचे पंप शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी आज झालेला आहे. मी या निमित्तानं सर्व जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना
विनंती करतो की त्यांनी या आमच्या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. ना नफा ना तोटा तत्वावर चालवत असलेल्या कृषी अवजारांच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी कॉस्मॉस कंपनीचा डबल बॅटरी आणि डबल मोटर असलेला अतिशय उत्कृष्ट चांगल्या कंपनीचा हा पंप या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. मार्केटमध्ये साधारणतः या पंपाची किंमत 3,000च्या पुढे आहे, परंतु आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा 2500 रुपयामध्ये उपलब्ध करून ठेवलेला आहे. मित्र, आम्हाला माहिती आहे की आपण सर्वजण या तालुक्यातले शेतकरी आहात, त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही कागदपत्राची अट या ठिकाणी ठेवलेली नाही आहे. उताराला, आधार कार्डाला विनाकारण शेतकऱ्यांचे हॅरॅसमेंट त्या होते, ते बघून आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारचे कागदपत्र, कुठल्याही प्रकारचं हे न करता डायरेक्ट शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी थेट विक्री ज्याला आपण म्हणतो ते आपण या ठिकाणी करीत आहोत. तरी सर्व शेतकरी बंधूंना या निमित्तानं विनंती करतो की माननीय नामदार गिरीश भाऊ महाजनांच्या संकल्पनेतून आपण जी योजना या ठिकाणी शेतकऱ्यांना राबवत आहोत त्याचा जरूर या ठिकाणी लाभ घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तर भारतामध्ये भागवत धर्माचे प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांचं कार्य श्रेष्ठ आहे. पंजाब आणि महाराष्ट्र हे दोन प्रांत आध्यात्मिकदृष्ट्या जोडण्यासोबतच भक्ती संप्रदायाचा पाया संत नामदेवांनी रचला. अशा संतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो, असे भावनिक विचार पंजाब राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले. पंजाबमधील घुमान येथे संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने महाराष्ट्रामधील भक्तांसाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळेला नामदेव शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेळ झाल्या बातमीपत्रात आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.